नमस्कार. दिव्यांग टी व्ही मराठीवर आपलं सहर्ष स्वागत. भारतीय लोकशाहीचा उत्सव सुरू झालेला आहे. मतदार राजा आपली भूमिका निभावण्याच्या तयारीत आहे. लोकसभेचं बिगुल वाजलेलं आहे आणि अशावेळी सर्वांना प्रश्न पडतो की आदर्श आचारसंहिता म्हणजे काय? आचारसंहितेमध्ये काय करावे व काय करू नये? तर या भागामध्ये याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी दिव्यांग व्यक्तीचे हक्काचे चॅनल दिव्यांग टी व्ही मराठी सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तसेच या चॅनलवरील व्हिडिओ दिव्यांग व्यक्तीपर्यंत शेअर करा. चला तर मग या भागामध्ये आपण पाहूया आदर्श आचारसंहितामध्ये काय करावे व काय करू नये. भारत निवडणूक आयोग, निर्वाचन सदन, अशोका मार्ग, नवी दिल्ली. दिनांक 7/1/2007. प्रति 1. सर्व राज्ये व संघराज्य क्षेत्रे यांचे मुख्य सचिव. 2. सर्व राज्ये व संघराज्य क्षेत्रे यांचे मुख्य निवडणूक अधिकारी. विषय: आचारसंहिता काय करावे व काय करू नये. महोदय, आयोगाने आचारसंहितेचे पालन करण्याबाबत वेळोवेळी विविध अनुदेश दिलेले आहेत. आचारसंहितेच्या महत्त्वाच्या पैलूंचा घटकांचा खालीलप्रमाणे पुनरुच्चार करण्यात आलेला आहे. कल्याणकारी योजना व शासकीय कामकाजाबाबत. 1. सत्तेत असलेल्या राजकीय पक्षाचा मतदारावर प्रभाव पडेल असे नवीन प्रकल्प किंवा कार्यक्रम किंवा कोणत्याही स्वरूपातील सवलती किंवा वित्तीय अनुदाने घोषित करणे अथवा त्यांची आश्वासने देणे किंवा त्याची कोनशिला बसवणे इत्यादीस मनाई करण्यात आली आहे. 2. हे निर्बंध नवीन योजना व तसेच चालू असलेल्या योजना यांना सारखेच लागू असतील, परंतु याचा अर्थ असा नाही की ज्या योजना अगोदरच पूर्णत्वाच्या टप्प्यावर आल्या आहेत अशा राष्ट्रीय, प्रादेशिक किंवा राज्य उपयोगी योजना त्याचा उपयोग किंवा काम लोकहितार्थ थांबवले पाहिजे किंवा विलंबित केले पाहिजे. आदर्श आचारसंहिता अंमलात आल्यामुळे अशा योजना कार्यान्वित राहत नाहीत किंवा त्या ठप्प होतात अशी कोणतीही सबब सांगता येऊ शकत नाही. त्याचवेळी अशा योजनांचे कार्यान्वयन कोणत्याही राजकीय यंत्रणेस सहयोगी करून घेतल्याशिवाय व कोणत्याही गाजावाजा न करता किंवा कोणताही समारंभ न करता नागरी प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे, जेणेकरून असे कार्यान्वयन सत्ताधारी राजकीय पक्षाचा निवडणुकीवर प्रभाव टाकण्याच्या दृष्टीने करण्यात आले आहे. असा कोणताही ग्रह होणार नाही किंवा ग्रह निर्माण केला जाणार नाही याची खात्री केली पाहिजे. या संबंधात जर कोणतीही शंका असेल तर मुख्य निवडणूक अधिकाऱ्याकडून भारत निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण मिळावे. 3. आणखी असेही स्पष्ट करण्यात येते की कोणत्याही विशिष्ट योजनेसाठी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे किंवा योजनेस यापूर्वीच मंजुरी देण्यात आली आहे किंवा राज्यपालांच्या किंवा मंत्र्याच्या अर्थसंकल्पीय भाषणात योजनेचा निर्देश करण्यात आला होता. केवळ एवढ्याच कारणावरून याचा अर्थ असा नाही की आचारसंहिता अंमलात असतेवेळी निवडणुका जाहीर झाल्यानंतर अशा योजना जाहीर करता येऊ शकतात किंवा त्याचे उद्घाटन करता येऊ शकते किंवा अन्य प्रकारे त्या हाती घेता येऊ शकतात. त्यांचा मतदारावर प्रभाव पडण्याचा इरादा स्पष्ट असल्याने अशी कृती जर ती हाती घेतली असेल तर आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे समजण्यात येईल. 4. शासकीय योजनांना नव्याने मंजुरी देण्यात येणार नाही. लाभार्थी योजनांचे जरी त्या चालू असल्या तरी राजकीय कार्याधिकाऱ्याद्वारे मंत्री इत्यादी घेण्यात येणारा आढावा व लोकाभिमुख योजनांचे संस्करण निवडणुका पूर्ण होईपर्यंत थांबवण्यात यावी. राज्याच्या ज्या भागात निवडणुका घेण्यात येत आहे अशा कोणत्याही भागात आयोगाच्या परवानगीशिवाय कल्याणकारी योजना व बांधकामे याकरिता नव्याने निधी देण्यात येऊ नये किंवा बांधकामाचे कंत्राट देऊ नये. जर कोणतीही योजना राज्यामध्ये कार्यान्वित करण्यात आली असेल तर संसद सदस्य, राज्यसभेच्या सदस्यासह स्थानिक क्षेत्र विकास निधी
किंवा विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, स्थानिक विकास निधी याखालील कामाचा देखील यात समावेश होतो. 5. आदर्श आचारसंहिता अंमलात येण्यापूर्वी कामाचे आदेश देण्यात आले असले तरी जर क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली नसेल तर असे कोणतेही काम सुरू करण्यात येणार नाही. ही कामे निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच केवळ सुरू करता येऊ शकतील. तथापि, जर एखादे काम प्रत्यक्षात सुरू करण्यात आले असेल तर ते चालू ठेवता येऊ शकेल. 6. संबंधित अधिकाऱ्यांची खात्री पटण्याच्या अधीन राहून पूर्ण झालेल्या कामांची रक्कम प्रदान करण्यास कोणताही विरोध असणार नाही. 7. आकस्मिक परिस्थितीचा किंवा आवर्षण, पूर, साथीचे रोग किंवा अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या लोकांना मदत पुरविणे यासारख्या अकल्पित आपत्तीचे निवारण करण्यासाठी किंवा वृद्ध, विकलांग इत्यादीसाठी कल्याणकारी उपाययोजना करण्यासाठी हाती घेतलेल्या योजनांकरिता मान्यता देण्यास आयोग कोणताही नकार देणार नाही. तथापि, याबाबतीत आयोगाची पूर्वमान्यता घेतली पाहिजे आणि सर्व प्रकारचे दिखाऊ समारंभ कटाक्षाने टाळण्यात यावेत आणि अशा कल्याणकारी उपाययोजना किंवा मदत व पुनर्वसन कामे सत्ताधारी पक्षाच्या मदारावर प्रभाव पाडण्यासाठी शासनाकडून हाती घेण्यात येत आहेत व त्या गोष्टीवर चा इतर पक्षांच्या निवडणूक भवितव्यावर प्रतिकूल परिणाम होईल असा ग्रह निर्माण होणार नाही किंवा निर्माण होण्यास वाव असणार नाही. अधिकाऱ्यांच्या बदल्या व पदस्थापना करण्याबाबत आयोग असे निर्देश देत आहे की निवडणुकीच्या कामकाजाशी संबंधित असलेल्या सर्व अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या बदलीवर पूर्णपणे बंदी घातली असली पाहिजे. यामध्ये पुढील गोष्टींचा परंतु त्यापुरतीच मर्यादित नाही समावेश होतो. 1. मुख्य निवडणूक अधिकारी व अपर सह उप मुख्य निवडणूक अधिकारी. 2. विभागीय आयुक्त. 3. जिल्हा निवडणूक अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणुकीच्या कामकाजाशी संबंधित असलेले इतर महसुली अधिकारी. 4. महानिरीक्षक व उपमहानिरीक्षक या दर्जाचे निवडणूक व्यवस्थापनाशी संबंधित असलेले पोलीस विभागाचे अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधीक्षक व पोलीस अधीक्षक, पोलीस उप अधीक्षक दर्जाचे उपविभागीय पातळीवरील पोलीस अधिकारी आणि लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 यांच्या कलम 28 क अन्वये आयोगाकडे प्रतिनियुक्तीवर असलेले अन्य पोलीस अधिकारी. 5. वाहतूक शाखा, EVM शाखा, मतदान साहित्याचे प्रापण व वितरण शाखा, प्रशिक्षण शाखा, मुद्रण शाखा इत्यादीमध्ये निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केलेले प्रक्षत्रिय व क्षत्रिय अधिकारी यासारखे इतर अधिकारी राज्यातील निवडणुकीचे व्यवस्थापन करण्यामध्ये ज्यांचा सहभाग असेल असे वरिष्ठ अधिकारी यांचा देखील या निर्देशाद्वारे. 6. वरील प्रवर्गांच्या बाबतीत निवडणुका जाहीर केल्याच्या तारखेपूर्वी काढण्यात आलेले परंतु जेव्हा आदर्श आचारसंहिता अंमलात आली त्या तारखेपर्यंत अंमलात न आलेले बदल्यांचे आदेश आयोगाकडून विशेष परवानगी घेतल्याशिवाय अंमलात येणार नाहीत. 7. ही बंदी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अंमलात राहील. 8. जेव्हा प्रशासकीय निकडीच्या कारणामुळे एखाद्या अधिकाऱ्याची बदली करणे आवश्यक वाटत असेल त्या बाबतीत राज्य शासन संपूर्ण समर्थनासह आयोगाची पूर्वमान्यता घेईल. 9. आयोगाच्या पूर्वमान्यतेशिवाय या कालावधीमध्ये शासनामध्ये किंवा सार्वजनिक उपक्रमामध्ये कोणत्याही नियुक्त्या किंवा पदोन्नत्या करण्यात येणार नाहीत. शासकीय यंत्रणेचा गैरवापर करण्याबाबत. 1. निवडणूक प्रचार कार्यासाठी शासकीय वाहनांचा वापर करता येऊ शकणार नाही. शासकीय वाहनांमध्ये केंद्र सरकार, राज्य शासन, केंद्र व राज्य शासनाचे सार्वजनिक उपक्रम, केंद्र व राज्य शासनाचे संयुक्त क्षेत्र उपक्रम, स्थानिक संस्था, महानगरपालिका, नगरपरिषदा, पणन मंडळे, मग त्यांना कोणत्याही नावाने संबोधण्यात येवो, सहकारी संस्था, स्वायत्त जिल्हा परिषदा किंवा ज्यांच्या सार्वजनिक निधीमध्ये एकूण भागापैकी कितीही लहान भाग गुंतविण्यात आला आहे असा अन्य कोणताही विकास
यांच्या मालकीच्या सर्व वाहनांचा किंवा तसेच संरक्षण मंत्रालयाच्या आणि गृह कार्य मंत्रालय व राज्य शासन यांच्या अखत्यारीतील केंद्रीय पोलीस संघटना यांच्या मालकीच्या वाहनांचा समावेश होतो. 2. केंद्रीय किंवा राज्याच्या मंत्र्यास खाजगी भेटी देण्यासाठी त्याच्या किंवा तिच्या खाजगी वाहनांचा वापर करण्याची मोकळीक असेल, अशा खाजगी भेटीसाठी त्यांच्यासोबत मंत्र्याचा शासकीय स्वीय कर्मचारी वर्ग असणार नाही. तथापि, जनहितार्थ जो टाळता येऊ शकत नाही, अशा निव्वळ शासकीय कामकाजाकरिता जर एखादा मंत्री त्यांच्या मुख्यालयाबाहेर काही आकस्मिक परिस्थितीमध्ये प्रवास करीत असेल तर ज्या ठिकाणी भेट देण्याचा मंत्र्याचा इरादा आहे त्या ठिकाणाबाबत राज्याच्या मुख्य सचिवास विभागाच्या संबंधित सचिवाकडून तशा आशयाचे प्रमाणित करणारे पत्र पाठवण्यात आले पाहिजे व त्याची प्रत आयोगाला पाठवली पाहिजे. अशा दौऱ्याच्या वेळी मुख्य सचिव अशा मंत्र्यास त्याच्या शासकीय दौऱ्यासाठी शासकीय वाहन व निवास व्यवस्था आणि इतर नेहमीचा राजशिष्टाचार पुरवू शकेल. तथापि, अशा शासकीय दौऱ्याच्या लगतपूर्वी किंवा त्या दरम्यान किंवा त्या दौऱ्याला जोडून कोणताही मंत्री कोणताही निवडणूक प्रचार मोहीम किंवा राजकीय कार्यक्रम पार पडणार नाही किंवा ते एकत्रितपणे घेणार नाही. आयोग त्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी रीतसर सल्लामसलत करून अशा व्यवस्थांवर लक्ष ठेवेल. 3. कोणताही मंत्री, मग तो केंद्राचा मंत्री असो, राज्याचा मंत्री असो, निवडणुका जाहीर झाल्यापासून सुरू होणाऱ्या कालावधीत कोणत्याही शासकीय चर्चेसाठी निवडणुकीशी संबंधित असलेल्या कोणत्याही अधिकाऱ्यास पाचारण करणार नाही. जेव्हा संबंधित विभागाच्या प्रभारी या नात्याने एखादा मंत्री किंवा मुख्यमंत्री कायदा सुव्यवस्था ढासळल्यामुळे किंवा एखाद्या नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा अन्य कोणत्याही आकस्मिक परिस्थितीमुळे त्या ठिकाणी पाहणी करण्याच्या, भेट देण्याच्या, मदत करण्याच्या प्रयोजनार्थ किंवा तत्सम प्रयोजनार्थ एखाद्या मतदारसंघात भेट देत असतील, तेव्हा त्या प्रयोजनार्थ अशा मंत्र्याच्या मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत जातीने उपस्थित राहणे आवश्यक असेल तेव्हा केवळ अपवाद होईल. 4. मंत्र्यांना शासकीय कामासाठी त्यांच्या शासकीय निवासस्थानापासून त्यांच्या कार्यालयापर्यंत जाण्यासाठीच केवळ त्याची शासकीय वाहने वापरण्याचा हक्क असेल, परंतु कार्यालयात जाता जाता कोणतेही निवडणूक प्रचार कार्य किंवा कोणताही राजकीय कार्यक्रम एकत्रितपणे करता येणार नाही. 5. मंत्र्यांना, मग ते केंद्रीय मंत्री असोत किंवा राज्याचे मंत्री असोत किंवा कोणत्याही रीती निवडणूक प्रचार कार्याबरोबर त्यांचा शासकीय दौरा एकत्रितपणे करता येणार नाही. 6. कोणत्याही राजकीय कार्याधिकाऱ्यास, मग तो खाजगी दौरा असो की शासकीय दौरा असो, जरी राज्य प्रशासनाने अशा दौऱ्याच्या वेळी त्याच्यासोबत सशस्त्र सुरक्षारक्षकांची उपस्थिती आवश्यक असणारी सुरक्षा कवच दिली असली तरी देखील पायलट कार किंवा कोणत्याही रंगाचे संकेतदीप असलेली कार अथवा कोणत्याही प्रकारचे सायरन लावलेली कार वापरता येणार नाही. मग असे वाहन शासनाच्या मालकीचे किंवा खाजगी मालकीचे असले तरी हा निर्देश लागू असेल. 7. जो अधिकारी जेथे निवडणुका घेण्यात येत आहेत अशा मतदारसंघात खाजगी भेटीवर असताना मंत्र्याची भेट घेईल असा कोणताही अधिकारी संबंधित सेवा नियमान्वये गैरवर्तणुकीबाबत दोषी असेल आणि जर तो लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 याच्या कलम 129(1) मध्ये नमूद केलेला एखादा अधिकारी असेल तर त्याने याशिवाय त्या कलमाच्या संविधिक तरतुदीचे उल्लंघन केले असल्याचे मानण्यात येईल आणि त्यान्वये तरतूद केलेला दंडात्मक कारवाईस पात्र असेल. निवडणुका घोषित झाल्यापासून ते निवडणूक प्रक्रिया संपेपर्यंत उमेदवार किंवा राजकीय पक्ष यांच्या मार्गदर्शनासाठी काय करावे आणि काय करू नये याबाबतची अंमलात आणावयाची तत्त्वे. निवडणुका घोषित झाल्यापासून निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत उमेदवारांनी आणि राजकीय पक्षांनी काय करावे व काय करू नये याची आयोगाने सूची तयार केली आहे. यात सर्वाधिक व्यापक प्रसिद्धी देण्यात यावी व यात अंतर्भूत असलेले मजकूर सर्व उमेदवारांच्या व राजकीय पक्षांच्या निदर्शनास आणून देण्यात यावेत. तसेच तो राज्याच्या राजभाषेमध्ये प्रसिद्ध करण्यात यावा याविषयी आयोगाने निर्देश दिलेले आहेत. उमेदवारांच्या व राजकीय पक्षांच्या असे स्पष्टपणे निदर्शनास आणून देण्यात यावे की
काय करावे व काय करू नये याची सूची केवळ वानगा देखील असून ती सर्वसमावेशक नाही आणि ज्यांचे काटेकोरपणे पालन व्हावयास पाहिजे असे इतर तपशीलवार निर्देश अनुदेश हे पर्याय म्हणून किंवा त्यामध्ये फेरबदल करण्याचा हेतू नाही. काय करावे? 1. निवडणुका घोषित होण्यापूर्वी क्षेत्रात प्रत्यक्षपणे सुरू करण्यात आलेले कार्यक्रम पुढे चालू ठेवता येतील. 2. पूर, अवर्षण, रोगाची घातक साथ किंवा इतर नैसर्गिक आपत्ती यांच्यामुळे प्रभावित झालेल्या क्षेत्रातील जनतेसाठी पीडा निवारण आणि पुनर्वसन कार्य सुरू करता व चालू ठेवता येऊ शकेल. 3. मरणासन्न किंवा गंभीररित्या आजारी असलेल्या व्यक्तींना उचित मान्यतेने रोख रक्कम किंवा वैद्यकीय सुविधा देणे चालू ठेवता येऊ शकेल. 4. मैदानासारखी सार्वजनिक ठिकाणे निवडणूक सभा घेण्यासाठी सर्व पक्षांना निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना निःपक्षपाती उपलब्ध झाली पाहिजे. त्याचप्रमाणे हेलिपॅडचा वापरही सर्व पक्षांना निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना निःपक्षपातीपणे करता आला पाहिजे. 5. इतर राजकीय पक्ष आणि उमेदवार यांच्यावरील टीका, त्यांची धोरणे, कार्यक्रम, पूर्वीची कामगिरी आणि कार्य यांच्याशी संबंधित असावी. 6. शांततापूर्ण आणि उपद्रवरहित गृहस्थ जीवन जगण्याचा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार पूर्णपणे जतन करण्यात यावा. 7. स्थानिक पोलीस प्राधिकाऱ्यांना प्रस्तावित सभांची जागा आणि वेळ याबाबत पुरेशी आगाऊ सूचना देऊन आवश्यक ती परवानगी घेतलेली असावी. 8. प्रस्तावित सभेच्या जागी कोणतेही निर्बंधक किंवा प्रतिबंधक आदेश जारी केलेले असल्यास त्याचे पूर्णपणे पालन करण्यात यावे. आवश्यक असल्यास त्याबाबत सूट मिळण्याकरिता अर्ज केला पाहिजे आणि अशी सूट वेळीच मिळवावी. 9. प्रस्तावित सभेसाठी ध्वनिवर्धकाचा वापर करण्याची आणि अशा इतर कोणत्याही सुविधासाठी परवानगी मिळवावी. 10. सभामध्ये अडथळे आणणाऱ्या किंवा अन्यथा सुव्यवस्था बिघडवणाऱ्या व्यक्तीचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात यावी. 11. मिरवणूक सुरू होण्याची वेळ आणि जागा, ती जेथून जाणार असेल तो मार्ग, ती जेथे संपणार असेल ती वेळ आणि जागा अगोदर निश्चित करण्यात येईल आणि पोलीस प्राधिकाऱ्याकडून त्यासाठी आगाऊ परवानगी घेण्यात यावी. 12. मिरवणूक जेथून जाणार असेल त्या भागामध्ये कोणताही निर्बंधक आदेश जारी असल्यास त्याबाबत खात्री करून घेऊन त्याचे पूर्णपणे अनुपालन करण्यात यावे. त्याचप्रमाणे वाहतूक नियम आणि इतर निर्बंध याचेही अनुपालन करण्यात यावे. 13. मिरवणुकीमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ देऊ नये. 14. मतदान शांततापूर्ण आणि सुनियोजित रीतीने पार पडावे यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांना नेहमीच सहकार्य करावे. 15. सर्व कार्यकर्त्यांनी बिल्ले व ओळखपत्रे ठळकपणे लावावीत. 16. मतदारांना पुरवण्यात आलेल्या अनौपचारिक ओळखचिठ्ठ्या साध्या पांढऱ्या कागदावर असाव्यात आणि त्यावर कोणतेही चिन्ह, उमेदवारांचे नाव किंवा पक्षाचे नाव असू नये. 17. प्रचाराच्या कालावधीमध्ये व मतदानाच्या दिवशी वाहने चालवण्यावरील निर्बंधांचे पूर्णपणे पालन करण्यात यावे. 18. निवडणूक आयोगाकडून वैध प्राधिकारपत्र मिळालेल्या व्यक्तींनाच फक्त मतदार, उमेदवार व त्यांचे निवडणूक मतदान प्रतिनिधी यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही मतदान कक्षेत प्रवेश करता येईल. इतर व्यक्ती कितीही उच्च पदस्थ असली तरी, उदाहरणार्थ मुख्यमंत्री, मंत्री, खासदार किंवा आमदार इत्यादी, तिला अटीतून सूट मिळणार नाही. 19. निवडणुका घेण्याविषयीची कोणतीही तक्रार किंवा समस्या आयोग, निवडणूक निर्णय अधिकारी, क्षेत्र, प्रक्षेत्र दंडाधिकारी, भारत निवडणूक आयोग यांनी नियुक्त केलेल्या निरीक्षकांच्या निदर्शनास आणून देण्यात याव्यात. 20. निवडणूक आयोग, निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे निवडणुकीच्या विविध पैलूंशी संबंधित असलेल्या सर्व बाबीविषयीचे निर्देश, आदेश, सूचना यांचे पालन करण्यात यावे. 21. आपण एखाद्या मतदारसंघातील मतदार किंवा उमेदवार किंवा त्या उमेदवाराचा निवडणूक प्रतिनिधी नसाल तर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर आपण त्या मतदारसंघातून निघून जावे. आता पाहूया काय करू नये. 1. सत्ताधारी पक्ष, शासन यांनी केलेल्या कामगिरीविषयी सरकारी राजकोषातील खर्चाने कोणतीही जाहिरात व सर्व जाहिराती काढण्यास प्रतिबंध आहे. 2. कोणताही मंत्री तो किंवा ती उमेदवार असल्याशिवाय किंवा फक्त मतदानासाठी मतदार म्हणून आला असेल त्याशिवाय मतदान कक्षात किंवा मतमोजणीच्या जागी प्रवेश करणार नाही. 3. शासकीय कामाचे निवडणूक मोहीम, निवडणूक प्रचार कार्यासोबत सरळमिसळ करू नये. 4.
मतदाराला पैशाची किंवा अन्य कशाची प्रलोभन दाखवू नये. 5. मतदारांच्या जाती समूह भावनांना आवाहन करू नये. 6. वेगवेगळ्या जाती समूह किंवा धार्मिक किंवा भाषिक गट यांच्यामधील विद्यमान मतभेद वाढविल किंवा परस्पर द्वेष किंवा तणाव निर्माण करील असे कोणतेही काम करण्याचा प्रयत्न करू नये. 7. इतर पक्षांचे नेते किंवा कार्यकर्ते यांच्या सार्वजनिक जीवनाशी संबंधित नसलेल्या खाजगी आयुष्याच्या कोणत्याही पैलूवर टीका करण्याची परवानगी दिली जाणार नाही. 8. इतर पक्ष किंवा त्यांचे कार्यकर्ते यांच्यावर आंधळेपणाने केलेले आरोप किंवा विपर्यस्त माहिती यांच्या अधिकारावर टीका टिप्पणी करू नये. 9. देवळे, मशिदी, चर्च, गुरुद्वार किंवा इतर कोणतेही प्रार्थनास्थळ यांचा वापर निवडणूक प्रचाराची भाषणे, भित्तिपत्रके, संगीत यांच्यासह निवडणूक प्रचाराची जागा म्हणून केली जाणार नाही. 10. मतदारांना लाच देणे, मतदारावर गैरवाजवी दडपण, मतदारांना धाकदपटदशा दाखविणे, तोतेगिरी, मतदान केंद्रापासून 100 मीटरच्या आत प्रचार करणे, मतदान समाप्त करण्यासाठी निश्चित केलेल्या वेळेच्या आधीच्या 48 तासात सार्वजनिक सभा घेणे आणि मतदारांची मतदान केंद्रावर ने-आण करण्यासाठी वाहनाची व्यवस्था करणे यासारख्या भ्रष्ट आणि निवडणूक अपराध समजल्या जाणाऱ्या गोष्टींना मनाई आहे. 11. लोकांच्या मतांचा किंवा त्याच्या कामांचा निषेध करण्यासाठी त्यांच्या घरासमोर निदर्शने करणे किंवा धरणे धरणे यांचा कोणत्याही परिस्थितीत अवलंब केला जाणार नाही. 12. स्थानिक कायद्यांच्या अधीन राहून कोणत्याही व्यक्तीची जमीन, इमारत, आवर, भिंत, वाहने इत्यादींच्या मालकाच्या विशिष्ट परवानगीशिवाय जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याला दाखवण्यासाठी व त्याच्याकडे जमा करण्याकरता, ध्वजदंड उभारण्यासाठी, निशाणा लावण्यासाठी, सूचना चिकटविण्यासाठी, घोषणा लिहिण्यासाठी कोणीही वापर करणार नाही. यामध्ये खाजगी व सार्वजनिक मालमत्ता या दोहोंचाही समावेश आहे. 13. इतर राजकीय पक्ष आणि उमेदवार यांनी आयोजित केलेल्या सार्वजनिक सभा किंवा मिरवणुका यांच्यामध्ये कोणताही अडथळा निर्माण करू नये. 14. ज्या ठिकाणी इतर पक्षांच्या सभा घेतल्या जात असतील अशा ठिकाणाहून मिरवणूक नेऊ नये. 15. मिरवणुकीतील लोक क्षेपणास्त्र किंवा शस्त्र म्हणून ज्याचा दुरुपयोग केला जाऊ शकतो अशा कोणत्याही वस्तू जवळ बाळगण्यात येऊ नयेत. 16. इतर पक्षांनी व उमेदवारांनी लावलेली भित्तिपत्रके काढून टाकू नयेत अथवा विद्रूप करू नयेत. 17. मतदानाच्या दिवशी ओळखचिठ्ठ्या वाटपाच्या ठिकाणी किंवा मतदान कक्षाच्या जवळ भित्तिपत्रके, ध्वजचिन्हे, इतर प्रचार साहित्य यांचे प्रदर्शन करू नये. 18. ध्वनिवर्धकाचा मग तो एका जागेला लावलेले असोत किंवा चालत्या वाहनावर बसविलेले असोत त्यांचा सकाळी 6 पूर्वी किंवा रात्री 10 नंतर आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या लेखी पूर्वपरवानगीशिवाय वापर करण्यात येऊ नये. 19. संबंधित प्राधिकाऱ्याच्या लेखी पूर्वपरवानगीशिवाय सार्वजनिक सभा आणि मिरवणुका यांच्या मध्येही ध्वनिवर्धकाचा वापर करण्यात येऊ नये. सर्वसाधारणपणे अशा सभा मिरवणुका रात्री 10 नंतर चालू ठेवण्याची परवानगी देण्यात येऊ नये आणि त्याशिवाय त्याचा वापर स्थानिक कायदे, त्या जागेच्या सुरक्षा व्यवस्थेचे प्रत्यक्ष ज्ञान आणि हवामानाची स्थिती, सणासुदीचा मोसम, परीक्षेचे दिवस इत्यादी सारख्या परिस्थितीच्या अधीन असेल. 20. निवडणुकीच्या काळात दारूचे वाटप केले जाणार नाही. 21. ज्या व्यक्तीच्या सुरक्षिततेला धोका असल्याबाबत खात्री पटली आहे आणि म्हणून तिला सरकारी सुरक्षा पुरवण्यात आली आहे अशी कोणतीही व्यक्ती मतदानाच्या दिवशी त्याच्या सुरक्षा कर्मचारी वर्गासह मतदान केंद्र असलेल्या जागेच्या परिसरात 100 मीटरच्या आत प्रवेश करणार नाही. तसेच अशी कोणतीही व्यक्ती मतदानाच्या दिवशी त्याच्या सुरक्षा कर्मचारी वर्गासह मतदारसंघामध्ये फिरणार नाही. जर सरकारी सुरक्षा पुरवलेली व्यक्ती मतदार असेल तर केवळ मतदान करण्यासाठी सोबत असलेल्या सुरक्षा कर्मचारी वर्गासह त्याच्या-तिच्या ये-जा करण्यावर निर्बंध घालेल. 22. ज्या व्यक्तीच्या सुरक्षिततेला धोका असल्याबाबत खात्री पटली आहे आणि म्हणून तिला सरकारी सुरक्षा पुरवली आहे किंवा त्या व्यक्तीकडे खाजगी सुरक्षा रक्षक आहेत अशा कोणत्याही व्यक्तीची निवडणूक प्रतिनिधी किंवा मतदान प्रतिनिधी किंवा मतमोजणी प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात येऊ नये. टिप: काय करावे किंवा काय करू नये यांची वरील सूची केवळ वानगीदाखल असून ती सर्वसमावेशक नाही
वरील विषयावरील इतर तपशीलवार आदेश, निर्देश, सूचना यांना पर्यायी असणार नाही, त्याचे काटेकोर पालन करावेच लागेल. या बाबतीत कोणतीही शंका असेल तर भारताचा निवडणूक आयोग आपल्या राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडून स्पष्टीकरण मान्यता मिळवण्यात यावी. कृपया या पत्राची योग्य पोच घ्यावी. आपला विश्वासू जयप्रिय प्रकाश, निवडणूक उपायुक्त. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.